ओम गं गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद राम विजय ग्रंथ कथासार. अध्याय 31. अहि मही रावण. रावणाचे सगळे बंधू आणि मुले रणांगणात मरण पावली. आता मला कुणाचाच आधार नाही असे म्हणून रावण शोक करत होता. तेव्हा रावणाचा प्रधान विद्युज्जीव म्हणाला, अहिरावण महिरावण हे दोघंही अजून पाताळात राहतात. ते कपटविद्येने राम लक्ष्मणांना पळवून नेतील आणि भद्रकालिका देवी समोर त्यांचे बळी देतील. रावणाला विद्युज्जिव्हाचा हा बेत एकदम पसंत पडला. रावणाने अहिरावण महिरावण यांना बोलावून घेतले. काम आणि क्रोध यांचीच रूपे असलेले ते राक्षस जणू अहंकाराला भेटण्यास आले. अहिरावण महिरावण यांनी राम लक्ष्मणांचा भद्रकाली देवी समोर वध करण्याची प्रतिज्ञाच रावणासमोर केली. रावणाला अतिशय आनंद झाला. रामसैन्यात विभीषणाला रावणाचा हा दुष्ट बेत समजला होता. विभीषणाने नळ, नील, जांबुवंत ह्यांना हा रावणाचा दुष्ट बेत सांगून म्हटले की आज रात्री राम लक्ष्मणांचे संरक्षण आपण केले पाहिजे. मारुतीने सेनेभोवती कठीण असा वज्रपुच्छ दुर्ग म्हणजे किल्ला निर्माण केला. त्या दुर्गावर ठिकठिकाणी नळ, नीळ हे पहारेकरी सावध चित्ताने बसलेले होते. रात्रीचा गडद अंधार होता आणि त्यात अहिरावण महिरावणांच्या कपटविद्येचे पांघरून घातले गेले. मारुतीच्या वज्रपुच्छाचा दुर्ग भेदण्यासाठी दोघे राक्षस अनेक युक्त्या करू लागले. असुर तीक्ष्ण शूळाने वज्रपुच्छाचा दुर्ग फोडू लागले, पण त्यात ते अयशस्वी झाले. शेवटी ते पुच्छदुर्ग उंचीच्या आणखी वर आकाशात उडाले आणि राम लक्ष्मण जेथे ते निजले होते तेथेच त्या दोघांनी अहिरावण महिरावण यांनी उडी मारली. राम लक्ष्मण सुवर्णाच्या हरणाच्या कातड्यावर झोपले होते. तिथेच 7,000 योजने लांबीचे एक भुयार त्यांनी तयार केले. त्या विवरातून बाहेर पडल्यावर आणखी हजारो योजने दूर समुद्रतीरी असलेल्या महिकावती नगरात त्यांना म्हणजे राम लक्ष्मणांना घेऊन अहिरावण महिरावण हे गुप्त रूपाने गेले. महिकावती नगर लंका नगरीपेक्षा चांगले होते. राम लक्ष्मणांवर त्यांनी नागपाश बंधनाचा प्रयोग केला होता म्हणून ते निश्चित पडून होते. नगराच्या मध्यभागी 21 योजने उंच भव्य असे भद्रकाळी देवीचे महाविशाल देऊळ मंदिर होते. मकरध्वज राक्षस हा तेथील सेनापती होता. 20 कोटी राक्षसांची तेथे वस्ती होती. राम लक्ष्मणांना त्या भयंकर देवीसमोर बळी देण्यासाठी आणले गेले. अहि मही दोघेजण राम लक्ष्मणांवर विशेष लक्ष देऊन बसले होते. इकडे सुवेळ पर्वतावर मात्र वानर सैन्यात बरीच घबराट पसरली. सकाळ होताच सर्व वानर सैन्य रघुनाथाचे दर्शन घेण्यास आले. तेव्हा तेथे त्यांना शय्येसह म्हणजे ज्यावर झोपले होते राम आणि लक्ष्मण ते त्या आसनासह रघुनाथ नाहीसे झाल्याचे आढळले. वानर सैन्यात एकच हलकल्लोळ उडाला. विभीषण याने सर्व सैन्याला धीर देत म्हटले की आपले सर्व सैन्य रामाशिवाय आहे हे पाहून रावण युद्धाला सुद्धा येईल. तेव्हा रामचंद्राची ही गोष्ट गुप्तच असू द्या, म्हणजे कोणाला सांगू नका. आपण सारे ब्रह्मांड शोधू आणि रघुनाथाचा शोध लावूया. सर्व वानर सैन्य मारुती पुढे येऊन आक्रोश करून म्हणू लागले की तू सीतामाईचा शोध लावलास ना, मग आता रामाचा पण शोध लाव. काम क्रोधाची रूपेच असलेले हे अहिरावण महिरावण यांना ठार मारून आम्हाला आत्माराम दाखव. तूच आता आमचा सद्गुरू आहेस. मारुतीने सुग्रीव आणि विभीषणाला वानर सैन्य रक्षणासाठी सांगितले. अंगद, नळ, नीळ आणि जांबुवंत यांना बरोबर घेतले हनुमंताने आणि जांबुवंत रक्षा करत असताना इकडे हे सगळे त्या विवरात प्रवेश यांनी केला. विवरात नळ, नीळ, अंगद, जांबुवंत मूर्छा येऊन पडले. त्यांना मारुतीने उचलून बाहेर आणले आणि सावध केले. विवरातून बाहेर येताच तोच मकरध्वज तिथे 20 कोटी राक्षस सैन्य घेऊन बसला होता, जो त्या नगरीचा रक्षक होता, सेनापती होता. तेव्हा या 5ही जणांनी आपली रूपे बदलली आणि ते सर्व कावडवाले यात्रेकरू झाले. सर्वांना सांगू लागले की आम्ही महिकावती नगर पाहण्यास जात आहोत. ते बोलणे ऐकताच सर्व राक्षस नळ, नीळ, अंगद, जांबुवंत, मारुती यांच्यावर तुटून पडले. त्यांचे तेथे भयंकर युद्ध झाले.
मकरध्वजाच्या छातीवर हनुमंत बसला आणि विचारू लागला की आता तुला सोडवायला कोण येईल का? तू आता आमच्या तावडीत आहे सापडलास. तेव्हा मकरध्वज, जो महिकावती नगरीचा सेनापती आहे, अहिरावण महिरावण यांच्या नगरीचा, तो मारुतीला म्हणाला की आता माझ्याजवळ अंजनी पुत्र नाही, म्हणजे हनुमान नाही, म्हणूनच नाहीतर त्यानेच तुला ठार मारले असते. तोच तर माझा पिता आहे, माहीत आहे का तुला? हे मकरध्वजाने मारुतीला सांगितले. तेव्हा मारुती मकरध्वजाला म्हणाला की अरे, मारुती तर पूर्ण ब्रह्मचारी आणि तू त्याचा मुलगा कसा? मीच तो रुद्र अवतारी मारुती आहे. खरा प्रकार काय आहे तो मला सांग. तू माझा मुलगा कसा? मकरध्वज सांगू लागला की मारुती लंका दहन करून येत असताना मारुतीला अतिशय घाम आला होता. त्याने कपाळावरील घाम पुसून टाकला आणि त्या घामाचा एक थेंब समुद्रातील एका मगरीच्या तोंडात गेला आणि त्या मगरीच्या पोटातून माझा जन्म झाला. येथे एवढे बोलून मकरध्वजाने आपल्या पित्याच्या चरणी मस्तक ठेकवले. पितापुत्र म्हणजे हनुमान आणि मकरध्वज यांची ती भेट पाहण्यासाठी मगर तिथे आली. मारुतीचे ते सामान्य रूप पाहून मनात म्हणाली की लंका दहनाच्या वेळेस पूर्ण रूपात होते वाटते. तेव्हा मारुतीने पुन्हा भीमकाय स्वरूप घेतले. तेव्हा ती मगर मारुतीच्या चरणी लागली. मगर म्हणाली की काही चिंता करू नका, राम लक्ष्मण सुखरूप आहेत. अहि आणि मही हे दोघे कपटविद्येने म्हणजे षड्यंत्राच्या ज्ञानाने त्यांना येथे घेऊन आले आहेत आणि उद्या त्यांना देवी पुढे बळी देणार आहेत, राम आणि लक्ष्मण यांना. आपण गुप्त रूपाने देवळात जाऊन बसा, तेथे तुम्हाला ते दोघे भेटतील. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत समुद्र किनारी थांबले आणि मारुतीने पुन्हा अणुरेणू इतके लहान रूप घेतले आणि समुद्र उड्डाण केले. एका क्षणात कुणालाही कसलाही पत्ता न लागता मारुतीने महिकावती नगरीत प्रवेश केला. भद्रकाली मातेचे ते देऊळ पाहून मारुती त्या देवळात गेला. तेथे राक्षस कपट अनुष्ठाने करीत होते. मद्य म्हणजे दारू, मांस म्हणजे नॉनव्हेज, ब्राह्मणाचे प्रेत आणि पूजा साहित्यात ते अडकलेले होते. ते तयारी करत होते. ते पाहून मारुती मनात म्हणाला की यांना मोक्षप्राप्तीपेक्षा यांचा कपाळ मोक्षच म्हणजे यांचा मृत्यूच माझ्या हातांनी करीन. मारुतीने देवळातील देवी उचलली आणि ती न्हाणी घरात ठेवली म्हणजे बाथरूममध्ये, आणि स्वतः देवी बनला मारुती आणि देवीच्या जागी उभा राहिला मारुती देवीसारखी मूर्ती बनून. आणि वज्रासारखी कठीण दारे त्या गुहेची मंदिराची आतून घट्ट बंद केली. अहिरावण महिरावण सर्व पूजा साहित्य घेऊन आले. देवीची षोडशोपचारे म्हणजे 16 उपचारांनी गंध पुष्प अक्षता धूप दीप नैवेद्य वगैरे पूजा करण्यासाठी दारे उघडण्याची आज्ञा केली. तेव्हा ती आतून बंद होती. सर्वांना वाटले की देवी कोपली आहे. असा एक प्रहर गेला म्हणजे 3 तासांचा काळ गेला. तेव्हा देवीचे रूप घेतलेले हनुमंत आतून बोलू लागला. देवीच्या आवाजात हनुमान बोलू लागला की तुम्ही भक्त खरोखर भाग्यवान आहात. मला बळी द्यायला रघुनाथ आणलात का? काय सांगू, लंकेमध्ये मीच कितीतरी जणांचे प्राण घेत होते. आजची पूजा ग्रहण करण्यासाठी मी स्वतःच प्रगट होणार आहे, पण माझे रूप इतके उग्र आहे की मला पाहताच तुमची दृष्टी जाईल, म्हणजे तुम्ही आंधळे व्हाल. तेव्हा अहिरावण महिरावण तुम्ही देवळाच्या छताला एक मोठे भोग पाडा आणि त्यातून मला पूजा अर्पण करा. अहिरावण महिरावण यांना जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद झाला, कारण की देवी त्यांच्याशी बोलली. त्यांनी त्याप्रमाणे पूजा अर्पण केली देवीला. वरती छताला होल पाडल्यानंतर हनुमंताने पंचामृत प्राशन केले. सर्व अन्न जे प्रसाद नैवेद्यासाठी आलेलं आहे ते मारुतीनं खाल्लं, कारण तो देवीच्या रूपात होता. असुरांना वाटत होते की आता तीर्थप्रसादाच्या नद्या वाहतील म्हणून सगळे सरसावून बसले, पण काहीच बाहेर येईना. तेव्हा जे वयस्कर होते त्यांना अपशकून वाटला आणि पुढे येणाऱ्या संकटाची म्हाताऱ्यांना चाहूल लागली. ते सुखरूपपणे स्वस्थळी गेले. जे वृद्ध वयस्कर तिथे राक्षस होते ते. आतून देवरूपी मारुती म्हणाला की मी तुमच्यावर आज प्रसन्न झाले आहे. तुम्हाला रावणासारखेच पद प्राप्त करून देईन. आता मी राम लक्ष्मणांना खाईन. त्यांना माझ्या समोर आणा, त्यांना मी अख्खे गिळीन. तेव्हा राम लक्ष्मणांना आणण्यासाठी 20 रक्षक धावले. राम लक्ष्मण सावध झाले. पाहतात तो हातात धनुष्यबाण भाता काहीच नाही. सभोवती राक्षसांचा गराडा आहे, घोळका आहे. त्यांना आपला काळ आल्याची जाणीव झाली आणि राम लक्ष्मण ते भरत आणि कौसल्या यांच्या आठवणींनी व्याकुळ झाले. राम लक्ष्मणांना रथाला बांधले गेले आणि वाजत गाजत बळी देण्यास त्या मंदिराकडे नेऊ लागले. देवळाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि राम लक्ष्मणांना
वरतून आत लोटले ढकलले. सगळे असुर बाहेर आनंदोत्सव साजरा करू लागले. देवरूप मारुती राम लक्ष्मणांना अकरा विकरा जबडा पसरून म्हणू लागले की, म्हणजे मारुती म्हणतोय देवीच्या रूपाने राम लक्ष्मणांना की, तुम्हा दोघा राजपुत्रांना मी आता गिळून टाकीन. तुम्ही तुमच्या कुलदैवताचे नामस्मरण करा, तुमच्या प्रिय माणसांचे स्मरण करा. तेव्हा रामदेवीला म्हणाला की, माते, जेव्हा माझे भक्त संकटात पडतात तेव्हा तेच माझा धावा करतात. तो मी रघुनाथ कोणाचा धावा करू? मी कोणाची मदत मागू? कोणाचं नामस्मरण करू? पण मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेला मारुती आज येथे असता तर आमच्यावर काहीच संकटे आली नसती. माते, मारुतीसारखे प्रेम आता तूच आमच्यावर कर आणि आमचे प्राण आम्हाला अर्पण कर, म्हणजे आमचं रक्षण कर, असं रामाने मारुती रूप असलेल्या देवीच्या रूपात असलेल्या मारुतीला बोललं. रामाचे हे बोलणे ऐकून मारुती स्फुंदून रडू लागला. त्याने रामचरणी मिठी घातली आणि अश्रूंनीच रामचरण धुतले. मारुतीने आपले रूप त्या मंदिरात गुप्तपणे सगळ्यांसमोर राम लक्ष्मणांसमोर प्रगट केले. रामाने मारुतीला उठवून हृदयाशी धरले आणि राम म्हणाला की, ह्या असुरांचा नाश कसा करू? तेव्हा मारुतीने रामाला धीर देत म्हणले की, तुम्ही दोघे आत जाऊन बसा, मी एकेकाला आत बोलावून त्यांचा चांगला समाचार घेतो. मारुती गुप्त रूपाने गेला आणि राम लक्ष्मणांचे धनुष्य बाण घेऊन आला. पाठीमागे राम लक्ष्मणांना लपवून मारुती देवी रूपाने बसला होता. मग मारुतीने अहिरावणाला प्रथम आत बोलावले. तो भीत देवीच्या चरणावर मस्तक ठेवू लागला. तेव्हा त्याला पाहून मारुतीचा क्रोध अनावर झाला आणि पायानेच मारुतीने अहिरावणाला चिरडून ठार केले. महिरावणाने अहिरावणाची बराच वेळ बाहेर वाट पाहिली. मंदिराच्या बाहेर त्याने पुजाऱ्याला आत पाठवले. त्याच्या पाठोपाठ द्रव्य लोभाने दुसरा पुजारीही आत गेला. तेव्हा तो पाहत राहिला. पहिल्या पुजाऱ्याचा मारुती वध करत होता हे दुसऱ्या पुजाऱ्याने पाहिले. तो दारात उभा राहून आरडाओरड करू लागला, ज्याने लंका जाळली तोच काळ मारुती आज देवळात आला आहे. असं मारुतीचं नाव ऐकून सर्व राक्षस सैन्यात आता पळापळ सुरू झाली. हनुमंत राक्षसांना जुड्या बांधून ठार करू लागला, म्हणजे एकाच वेळी एकत्र त्यांना पकडून मारायला लागला. महिरावणाने सर्व सेना सज्ज केली आणि युद्धाला आळा आला. तो गर्जना करू लागला आणि म्हणाला की, मरकटा माकडा, आज तुझी एवढी धिटाई, थांब, तुला रामासह ठार मारीन. देवळात मारुतीने राम लक्ष्मणांना खांद्यावर घेतले आणि जोरात उड्डाण केले. उड्डाण करता करता शेपटीचा एकाच फटक्यात देऊळ उडवून दिले. देऊळ पाडलं मारुतीने. सैन्याच्या मध्यभागी मारुतीने राम लक्ष्मणांना नेले. रामाने धनुष्यावर एक दिव्य बाण चढवून म्हटले की, दुष्टा, आता माझा बाण सहन कर. अहिरावण तुझी वाट पाहत आहे. तुला त्याच्याकडेच हा बाण घेऊन जाईल. राम लक्ष्मणांच्या बाणांनी अनेक राक्षस मरू लागले. महिरावणाच्या कपाळावर राम लक्ष्मणांचे बाण रांगेत बसले. त्याच्या कपाळावर रक्ताच्या थेंबातून महिरावण आणखी नव्याने निर्माण होऊ लागले. सबंध रणांगण सगळ्या महिरावणांनी भरून गेले. तेव्हा मारुतीने मगरीला ह्याचे रहस्य विचारले. त्या मगरीने सांगितले मारुतीला की, रंभा नावाची जी अप्सरा आहे स्वर्गलोकातली, त्या रंभेला सूर्यापासून महिरावण हे पुत्र झाले आहेत. रंभा उद्धरून गेली, पण रक्तबिंदूतून महिरावण निर्माण कसा होतो आणि महिरावणाचा वध कसा करावा हे चंद्रसेनेला, म्हणजे अहिरावणाच्या पत्नीला विचार. महिरावणाचा वध कसा करायचा हे अहिरावणाच्या पत्नीला चंद्रसेनाला विचार. चंद्रसेना ही सत्यवचनी आहे, ती खोटं बोलत नाही, ती खरं सांगून देईल की महिरावणाचा वध कसा होईल ते, असं मगर मारुतीला म्हणाले. मकरध्वजाची आई जी मगर होती. मारुतीने एका उड्डाणात महिकावती नगर गाठले. त्या मंदिरातून तो महिकावती नगरात जवळ आला. तो चंद्रसेनेच्या महालात शिरला. चंद्रसेना ही रामभक्त होती स्वतः. ती रामाचे ध्यान आठवून स्वतःला कृतार्थ धन्य समजत होती. मनात ती म्हणत होती की, रामासारखा पती मला जन्मोजन्मी मिळावा. मारुतीने टाळी वाजवून चंद्रसेनेचे लक्ष स्वतःकडे वेधले. चंद्रसेना डोळे उघडून पाहते तो समोर साक्षात रामदूत हनुमंत. चंद्रसेनेला रामप्राप्तीच्या मार्गातील तो मोठा शुभशकून वाटला, म्हणजे चांगली घटना वाटली की मारुती आला,
जो रामाचा भक्त आहे, कारण ती पण रामाची भक्त होती. मारुतीने चंद्रसेनेला म्हटले की रघुनाथ राम आज खूप मोठ्या संकटात आहे. रणांगणावर महिरावणाच्या रक्तातून अनेक महिरावण निर्माण होत आहेत. रक्ताच्या एका थेंबापासून निर्माण झालेले हे महिरावण या नाश पावतात, पण साक्षात जो महिरावण आहे तो कसा मारावा ते सांग. चंद्रसेनेने मारुतीला म्हटले की तू माझा रामाशी अंगसंग घडवून आणण्याचे वचन देशील तरच मी तुला उपाय सांगेन. मारुतीने चंद्रसेनेला तसे वचन दिले. चंद्रसेना जी अहिरावणाची बायको होती ती म्हणाली, महिरावणाच्या मृत्यूचं रहस्य कसं येते ते हनुमंताला ती सांगू लागली. चंद्रसेना म्हणाली, शंकराच्या मायेतील भुंगे पाताळातील अमृत घड्यातून अमृत आणतात. शंकराच्या मायेतील भुंगे पाताळातील अमृत घड्यातून अमृत आणतात आणि ते महिरावणाच्या रक्ताच्या थेंबावर टाकतात आणि त्यातून महिरावण निर्माण होतात. ते ऐकताच हनुमंत पाताळात अमृत कुंभापाशी गेला. तेथे अनेक रक्षक होते त्या अमृताच्या घड्याचं रक्षण करण्यासाठी. मारुतीने त्या रक्षकांना ठार मारले. तेव्हा तेथे अनेक भुंगे अमृत सोंडेतून घेऊन जात होते. म्हणजे त्या भुंग्यांचं जी बारीक नळीसारखं असतं, जसं डासांना असतं तसं भुंग्यांना सुद्धा असतं, ज्याच्यात ते रस फुलांचा रस शोषतात, तसं ते अमृत शोषून घेऊन जात होते. एक एक भुंगा पर्वता एवढा अजस्त्र मोठा अवाढव्य होता. त्यांच्यातील जो मुख्य भुंगा होता तो मेरू पर्वता एवढा मोठा होता. मारुतीवर तो भुंगा प्रहार करू लागला. तेव्हा हनुमंताने स्वतःच्या मुष्टीघाताने म्हणजे हाताच्या बुक्क्याने तो एक मोठा भुंगा जो पर्वता एवढा अजस्त्र वजनदार आहे त्याला जमिनीवर पाडला आणि त्याचे पंख उपटू लागला मारुती. तेव्हा तो भुंगा मारुतीला शरण येऊन दया करण्याची इच्छा करत म्हणू लागला की मी तुला शरण आलो आहे, मी तुझ्या कधीतरी उपयोगी पडेन. मारुतीने रामाला ब्रह्मास्त्र सोडून सर्व महिरावणांचा नाश करण्यास सांगितले. मारुतीने आपल्या शेपटीने सर्व ब्रह्मांड व्यापले आणि महिकावतीतील प्रत्येक असुर शेपटीत गुंडाळून मारुती ठार मारू लागला. महिकावती नगरीत घरोघरी शेपूट फिरू लागले. मारुती राक्षस ओढून बाहेर काढी घराघरातून आणि लोखंडाच्या पहारीवर ठेचून मारून टाकू लागला. राक्षसिणी आपल्या राक्षस नवऱ्याला लपवून दारात उभ्या राहू लागल्या, पण ते मारुतीचे शेपूट आडजागी लपून असलेल्या असुरांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढू लागले. चंद्रसेनेला ही बातमी कळताच तिने राक्षस स्त्रियांना उपाय सांगितला की शेपटीला सीतेची शपथ घाला, म्हणजे ते शेपूट परत जाईल. चंद्रसेनेच्या या युक्तीने सर्व राक्षसांचे मरण वाचले आणि सर्व राक्षस रामाला शरण आले. जीवाच्या भीतीने मारुती राम लक्ष्मणाची भेट झाली. देवांनी पुष्पवृष्टी केली. लक्ष्मण रामाला विचारू लागला की महिरावणाचा आणि त्याच्या सैन्याचा नाश कसा झाला. तेव्हा राम लक्ष्मणाला मंदिरात म्हणाला की मारुतीलाच हा उपाय सापडला. त्यालाच सर्व विचार रामाने मारुतीला मिठी मारली आणि तो मारुतीचे मुख कुरवाळून म्हणू लागला की पण मारुती चिंताक्रांत चिंताचक्रात पडलेला पाहून राम विचारू लागला की तुझा चेहरा का काळवंडला, तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे बा, असं रामाने मारुतीला विचारलं. तेव्हा मारुती पडलेल्या चेहऱ्याने चंद्रसेनेला दिलेले वचन रामाला सांगू लागला. राम हसून म्हणाला की मी एकपत्नी व्रती आहे आणि तू चातुर्यवीर आहेस. तुझे वचनही खोटे ठरणार नाही आणि माझे व्रतही मोडणार नाही. असा काहीतरी मार्ग तूच शोधून काढ आणि माझ्यावर आलेले हे संकट तूच दूर कर. तू चतुर्मुकुट रत्न आहेस, म्हणजे तू खूप हुशार आहेस मारुती, असं राम मारुतीला म्हणाला. मारुती मग चंद्रसेनेच्या महालात येऊन म्हणाला की मी आता अयोध्यापती तुझ्या महालात आणतो, म्हणजे रामाला तुझ्या महालात आणतो. तू मंचक म्हणजे पलंग तयार कर. पण एक लक्षात ठेव, काही अपशकुन झाला तर राम येथे एक क्षणभरही थांबणार नाही. असे म्हणून मारुतीने जीवदान दिलेला भुंगा गुप्त रूपाने त्या पलंगावर सोडून दिला. भुंग्याने मंचक पोखरून ठेवला. मारुतीने काय सांगितलं चंद्रसेनेला की मी रामाला आणतोय दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्यासोबत राहायला. पण हे चंद्रसेना, काहीही अपशकुन जर घडला, इथे काही वाईट घटना घडली तर राम इथे क्षणभर सुद्धा राहणार नाही तुझ्यासोबत. आणि जो भुंगा होता तो गुप्तरूपाने मारुतीने इथे सोडला होता आणि तो भुंगा मारुतीचा ऐकत होता. त्याप्रमाणे भुंग्याने तो अख्खा पलंग जो तिने तयार केला होता तो पलंग म्हणजे मंचक पोखरून ठेवला भुंग्याने आतून.
चंद्रसेनेने मंचक सजवला, शय्या तयार केली. नाना प्रकारचे भोग रामाला देण्यासाठी ती आतुर होऊन पलंगावर बसली होती. रामाला मारुती चंद्रसेनेच्या घरी घेऊन आला. राम स्वतः आले. राम चंद्रसेनेच्या महालात आले. पलंगावर राम बसताच पलंगाचा चक्काचूर झाला, कारण भुंग्याने मारुतीच्या आज्ञेप्रमाणे सर्व पलंग आतून पोखरून ठेवला होता. राम उभा राहून आला तसाच तो बाहेर पडला, कारण की हा अपशकुन झाला, पलंग पोखरून पडलेला, तुटलेला. ती चंद्रसेना दीनवाणे दयेने मारुतीकडे पाहून म्हणाली की तूच कपटी आहेस, माझे मनोरथ न पुरवता रामाला नेतोस का? थांब, मी तुला शाप देते. रामाने चंद्रसेनेच्या मस्तकावर हात ठेवला. ती शाप देणार याच्या आधी चंद्रसेना, जी अहिरावणाची बायको होती, तिने वचन दिल्याप्रमाणे राम तर आला, हनुमंताने तिला जे वचन दिलं, पण हे भुंग्याच्या करामतीमुळे, हनुमंताच्या चातुर्यामुळे तो पलंग तुटला आणि राम लगेच तत्क्षणी तो महाल सोडून बाहेर जाऊ लागला. आणि राम बाहेर जातोय हे पाहून चंद्रसेनेला वाईट वाटलं आणि हनुमंताने आपल्याला फसवलं असं तिला वाटलं वचन देऊन. आणि त्यामुळे ती म्हणते की तू माझं मनोरथ न पुरवता रामाला नेतोयस का? थांब, मी तुला शाप देते, असं म्हणायला लागली चंद्रसेना. आणि ते रामाने ऐकलं आणि जाता जाता रामाने त्या चंद्रसेनेच्या मस्तकावर ती हनुमंताला शाप दिली याच्या आधी तिच्याच डोक्यावर रामाने हात ठेवला. चंद्रसेनेची भावसमाधी लागली. राम चंद्रसेनेला म्हणाला की चंद्रसेने, माझे तू सतत ध्यान कर, तू माझी भक्त आहेस. पुढे मी कृष्ण अवतारात येईन तेव्हा तू सत्यभामा होशील, तू माझी तेव्हा पत्नी होशील. चंद्रसेनेची रामनामी समाधी लागली. रामाने महिकावतीत मकरध्वजाला, म्हणजे त्या सेनापतीला, जो त्याचा मारुतीचा मुलगा आहे, त्याला पुढे त्या महिकावती नगरीचा राजा केले, कारण की राज्य सांभाळणं अहिरावण महिरावण यांच्या वधानंतर गरजेचं आहे. त्यासाठी हनुमंताने राम लक्ष्मणांना पुन्हा खांद्यावर घेतले आणि महिकावती नगरीतून तो लंकेच्या सुवेळ पर्वताच्या पायथ्याशी आला, जिथे युद्धभूमीत राम लक्ष्मणांचं हरण अहिरावण महिरावण यांनी आधी केलं होतं, तिथे आणून सोडलं. सुग्रीव, विभीषण आणि वानर सैन्यासह राम लक्ष्मणांचे स्वागत करण्यास धावले. स्वतः राम हनुमंताचा पराक्रम सेनेत सांगू लागला की त्यांनी देवीचं रूप घेऊन हनुमंताने तिथे कसा विध्वंस केला, अहिरावण महिरावण यांना अमृतकुंभाचं घट पळवून आणि त्या भुंग्यांना ते मारून किंवा शरण आणून कसं वाचवलं. महिरावण जे उत्पन्न होत होते ते चंद्रसेनेच्या रहस्य जाणून घेऊन तिच्याकडून गुप्तपणे चातुर्याने त्याचा वध कशात आहे ते समजून घेतलं आहे आणि मुख्य महिरावणालाही मारलं गेलेलं आहे ब्रह्मास्त्राने रामाकडून. आणि हे सगळं हनुमंतामुळे शक्य झालं आहे, असं सगळं राम वर्णन करून हनुमंताचा पराक्रम सर्व सेनेला, वानर सैन्याला सांगू लागला. सर्व वानर मारुतीची स्तुती करून म्हणू लागले की हे हनुमंता, तुझ्यामुळेच आज आमचा वानर जन्म धन्य झाला. राम सैन्यात उत्साहाला पुन्हा नवीन उधाण आलं. सगळीकडे आनंद झाला, उत्साह संचारला युद्धासाठी पुढे. इथे अध्याय 31 पूर्ण झाला, संपूर्ण झाला. इति शुभम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एकूण आपण जे अध्याय पाहणार आहोत ते 40 अध्याय आहेत आणि 40 पैकी 31 अध्याय आज आपण पूर्ण केले. दर शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता गुड रीडिंग चॅनलवर यूट्यूबवर पाहायला विसरू नका. राम विजय या ग्रंथाच्या कथासाराची गोष्ट, प्रत्येक अध्याय प्रत्येक भागामध्ये. 40 भागांपैकी 31 भाग पूर्ण झाले. शेवटचे 9 भाग उरलेले आहेत. ते पाहायला नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईबही करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. रामविजयानंतर लवकरच आपण हरिविजय याच वेळी सुरू करणार आहोत. हरिविजयामध्ये श्रीकृष्ण अवताराच्या कथा, लीला आपण छोट्या स्वरूपात थोडक्यात समजून घेणार आहोत. रामविजय आणि या कथा ज्या तुम्हाला सिरियलमध्येही नाही दिसल्या असतील त्या आपण आता समजून घेत आहोत. या कथा, यांच्या उपकथा, याच्या मागील ज्या कथा आहेत त्या सर्व कथा, यातली कथापात्र, नायक, खलनायक हे पाहताना, ऐकताना, समजून घेताना तुम्हाला काय अनुभव येत आहे, रामाचा, हनुमंताच्या पराक्रमाचा, शक्तीचा काय अनुभव येत आहे, हेही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा.
तुम्हाला हे प्रयत्न कसे वाटतात हेही नक्की कळवा. दासबोध हा रोज दुपारी 3 वाजता एक समास मराठीमध्ये अर्थासहित उपलब्ध होत आहे दासबोध ग्रंथाचा. तर तोही अर्थ ब्रह्मज्ञानाविषयी तिथे चर्चा आहे, ती तुम्ही समजून घ्यावी. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. पुढील 32व्या भागात रामविजयाच्या आपण पाहणार आहोत की लक्ष्मणाचं संजीवन कसं झालेलं आहे आणि रावणाचं लक्ष्मणाशी युद्ध झालं, त्याचं काय पुढे झालं ते. धन्यवाद.